नमस्कार सर्व प्रतिष्ठित पालकांना. आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी किंवा भविष्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत असतो आणि त्या पद्धतीचे आपण पाऊल सुद्धा उचलत असतो. पण खरोखरच ते पाऊल योग्य असते का किंवा ते मार्गदर्शन योग्य असते का याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. कारण आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी फार तयारी करतात. ग्राउंडसाठी पण अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी करतात. स्पर्धा परीक्षा असेल तर स्पर्धा परीक्षेसाठी पण फार चांगल्या पद्धतीने ते मेहनत करत असतात. पण आपण जसं की बघतो काही रिझल्ट आपण मागचे बघितले असेल, MPSC असेल किंवा इतर बाकीचे काही रिझल्ट असेल, तर याच्यामध्ये जे स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्समध्ये प्रावीण्य मिळवलेले आहे तर अशा विद्यार्थ्यांना फार महत्त्व असते. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे का आपले जे मुलं आहे किंवा आपले जे विद्यार्थी आहे हे आहे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील काही विद्यार्थी असेल. मग हे विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये अव्वल का येत नाही किंवा हे स्पोर्ट्स ह्या क्षेत्राकडे का वळत नाही? स्पोर्ट्सकडे वळणे म्हणजेच फक्त खेळणे नव्हे, त्या क्षेत्राकडे वळणे म्हणजेच आपल्याला एक आपली जॉब फिक्स करणे किंवा सिक्युअर करणे. कारण आपण जर स्पोर्ट्समध्ये प्रावीण्य मिळवले असेल तर आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा इतर परीक्षेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मेरिट लिस्टमध्ये रिझर्वेशन मिळत असते. म्हणजेच बाकीच्या कॅटेगरींना ज्या पद्धतीने रिझर्वेशन असते तसे सुद्धा जे स्पोर्ट्समध्ये असलेले विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा एक विशेष रिझर्वेशन असते आणि त्यांची जी मेरिट लिस्ट आहे ही फार कमी मार्काची लागत असते. तर म्हणून का आपले विद्यार्थी स्पोर्ट्स क्षेत्राकडे वळत नाही किंवा स्पोर्ट्स क्षेत्राकडे जाऊन का नोकरीला लागत नाही? केव्हापर्यंत आपण जे मोठे मोठे घराणे आहे किंवा ज्यांच्याकडे फार पैसा आहे यांचेच विद्यार्थी का बरं ते स्पोर्ट्स डिपार्टमेंटमधून लागत असतात? म्हणजे पैसे भरून नव्हे तर ते त्या पद्धतीच्या सुविधा त्या लेकरांना देत असतात. तर माझं एक म्हणणं आहे, आपल्याकडे जरी पैसे थोडेसे कमी असेल पण आपल्याकडे तसं वातावरण आहे, आपल्या मुलांची क्वालिटी तशी आहे आणि आपले विद्यार्थी तसे करू शकतात. कारण ते ग्रामीण भागातील आहे आणि स्पोर्ट्स त्यांच्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीये. तर याच्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सकडे वळवा आणि ज्या स्पर्धा परीक्षा आहे याच्यामध्ये विशेष प्रावीण्य किंवा विशेष रिझर्वेशन मिळवा आणि आपले मुलं सुद्धा कुठेतरी चांगल्या पदाला जातील याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला जर याचे व्यवस्थित आणि अधिकृत मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही इन्स्पायर शिक्षण समूहासोबत संपर्क साधू शकतात. तुम्हाला योग्य आणि अधिकृत मार्गदर्शन या ठिकाणाहून केले जाईल आणि सविस्तर माहिती सुद्धा दिल्या जाईल. धन्यवाद.